नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमध्ये जबरी चोरीचा थरार, चालकावर चाकूचा धाक, गाडी आणि 10 लाखांचा ऐवज लंपास। 6 तासात आरोपी अटकेत, भद्रकाली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं अवघ्या 6 तासात मोठ्या जबरी चोरीचा तपास उघडकीस आणत 10,42,732 रुपयांचा ऐवज हस्तगत करत दोघा संशयितांना अटक केली। 26 मे रोजी महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीचं चालक अरमान रशीद राईन मुंबईच्या कांदिवली येथून माल घेऊन उत्तर प्रदेशातील उरईकडे जात असताना सायंकाळी 6:30 वाजता ट्रॅक्टर हाऊस द्वारका नाशिक येथे थांबले। तिथं 2 अनोळखी व्यक्तींनी मालेगाव सोडण्याचं भाडं देतो असं सांगून गाडीत बसले। मात्र जुना आडगाव नाका ओलांडताच त्यांनी चालकाच्या पोटावर चाकू लावून धमकी दिली आणि गाडी ताब्यात घेतली। वणी गावाजवळ गाडी थांबवून भरपावसात चालकास खाली उतरवण्यात आलं। या जबरी चोरीत चोरट्यांनी महिंद्रा बोलेरो पिकअप 10,16,732, विवो V50 मोबाईल 25,000, रोख 1,000 असा एकूण 10,42,732 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लंपास केला। चालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला। तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या 6 तासात मनमाड नांदगाव रोडवरून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या जगदीश अर्जुन मोरे राहणार दुधखेड चांदवड आणि राहुल भाऊसाहेब मोगल राहणार निफाड या दोघांना अटक करण्यात आली। पोलिसांनी पूर्ण ऐवज व वाहन हस्तगत केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे आणि गुन्हे शोध पथक करत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी साहिल बेलसरी, नाशिक।